पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। राहुल सोलापूरकर जिकडे दिसतील तिकडे त्यांना बदलून काढा, सुरेश धस यांनी वक्तव्य केलंय। सोलापूरकर हे महाराजांबद्दल अतिशय चुकीचं बोलले, इतिहास विकृत करणारे जन्मच का घेतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर सुरेश धस यांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर आता थेट हल्लाबोल केला। राहुल सोलापूरकर नावाचा नालायक नट काहीतरी बोललेला आहे, त्याला जिथं पटांगणात दिसेल तिथं लोकांनी बदडून काढावं अशा प्रकारची माझी विनंती आहे। तो जर महाराजांच्या बद्दल इतक्या खालच्या पातळीचं बोलत असला, तो काय नाव त्याचं, राहुल सोलापूरकर कावठ्या महाकाळ, त्याला लाज वाटायला पाहिजे। अतिशय चुकीच्या पद्धतीने महाराजांच्या बद्दल आणि असे महाराजांचा इतिहास विकृत करणाऱ्या अवलादी महाराष्ट्रामध्ये पैदाच कशा होतात हे माझा प्रश्न आहे। राहुल सोलापूरकरनं जे वक्तव्य काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेलं आहे ते धादांत या ठिकाणी चुकीचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला कमीपणा देणार आहे। त्यामुळं अशा वक्तव्याला नुसतं दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही। राहुल सोलापूरकरनी या वक्तव्याबद्दल बिनशर्त शिवप्रेमींची आणि रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी नाक घासून माफी मागितली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।